Welcome to e-learning platform, an initiative by Science Park, Savitribai Phule Pune University. Today's session is part 2 of the topic microorganisms. The chapters covered from SSC board and CBSE board are listed on the screen. e-learning प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत असो. हा इनिशिएटिव्ह सायन्स पार्क सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने सुरू केला असून आज आपण दुसरं सेशन बघणार आहोत सूक्ष्मजीव ह्या मालिकेतलं. मागच्या सेशनमध्ये आपण काय घेतलेलं हे पहिल्यांदा बघूयात. लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅड कवर्ड इन लास्ट सेशन. पदानुक्रमाच्या पायऱ्या, जैवविविधता, वर्गीकरणाची आवश्यकता आणि वर्गीकरणाचा इतिहास हे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेलं. टॅक्सॉनॉमी लेवल्स, बायोडायव्हर्सिटी, नीड ऑफ क्लासिफिकेशन अँड हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. आजच्या सेशनचे सबटॉपिक्स आहेत क्रायटेरिया फॉर 5 किंगडम क्लासिफिकेशन, म्हणजेच वर्गीकरणासाठी व्हिटेकर यांनी विचारात घेतलेले निकष. तसंच 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. आज आपण ह्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीतला पहिली सृष्टी बघणार आहोत, म्हणजे मोनेरा. टुडे वी आर गोइंग टू स्टडी द फर्स्ट किंगडम in this 5 kingdom classification, which is Monera. Now criteria for 5 kingdom classification, म्हणजेच वर्गीकरणासाठी विटाकर यांनी विचारात घेतलेले निकष आधी समजून घेऊयात. ह्या निकषांवरती विटाकर यांनी वर्गीकरण केलेले. विटेकर हॅज यूज्ड these criteria for classifying living organisms. This is one of the widest accepted classification system even till date. विटाकर यांनी केलेली वर्गीकरणाची पद्धती ही आजतागायत सर्वात जास्त ॲक्सेप्टेड अशी पद्धती मानली जाते. अर्थात नवीन काही पद्धती आलेल्या आहेत. तर जाणून घेऊयात पहिला निकष कुठला होता. लेट अस स्टडी फर्स्ट क्रायटेरिया. नाउ लेट अस स्टार्ट स्टडिंग व्हॉट वॉज द क्रायटेरिया 1 फॉर विटेकर्स क्लासिफिकेशन. पहिला निकष काय होता तो आपण आधी समजून घेऊया. इट वॉज बेस्ड ऑन कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. पेशीची जटिलता याच्यावरती वर्गीकरण केले गेले होते. प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक, म्हणजेच पेशी आदिकेंद्रिकी होती का दृश्य केंद्रिकी होती. द मीनिंग ऑफ द वर्ड यूकॅरियोट इज यू मीनिंग ट्रू अँड कॅरियोट derived from the word carry-on, which means nucleus. So eukaryotic cells are the cells which have true nucleus, whereas prokaryotic cells are the cells which have primitive nucleus. आदिकेंद्रिकी म्हणजे अशा पेशी ज्यांच्यामध्ये अगदी सुरुवातीचे केंद्रक होते. दृश्य केंद्रिकीमध्ये असे केंद्रक असते ज्याच्यामध्ये व्यवस्थित तयार झालेले म्हणजे आत्ताचे केंद्रक आपल्याला आढळून येते, ज्याला आपण खरे केंद्रक किंवा दृश्य केंद्रक असे म्हणू शकतो. आता दुसरा निकष. लेट अस स्टडी क्रायटेरिया 2. इट वॉज बेस्ड ऑन कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांचा प्रकार किंवा त्यांची जटिलता ह्याच्यावरती वर्गीकरण केलं गेलेलं. म्हणजेच युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, एकपेशीय किंवा बहुपेशीय. युनि मीन्स वन अँड सेल्युलर मीन्स सेल, whereas मल्टी मीन्स मेनी अँड सेल्युलर मीन्स सेल. एकपेशीय म्हणजे एकाच पेशीचे बनलेले आणि बहुपेशीय
म्हणजे बऱ्याच पेशींनी मिळून बनलेले. आता पुढचा आपण क्रायटेरिया 3. इट वॉज बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन. पोषणाच्या प्रकारावरती हे वर्गीकरण केले गेलेले. लाईक प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक, म्हणजेच वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात कारण त्या स्वतःचं प्रकाश संश्लेषण स्वतः करू शकतात. ऑल प्लांट्स आर फोटोसिंथेटिक अँड देअरफॉर ऑटोट्रॉफिक, कॅन फॉर्म देअर ओन फूड. फंजाय आर सॅप्रोफायटिक and they absorb nutrients from dead organisms. कवके हे परपोषी असतात, म्हणजे ते मृतोपजीवी कुजलेल्या वस्तूंपासून त्यांचे अन्न शोषून घेतात. अँड ॲनिमल्स हू आर हेट्रोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. आणि इतर प्राणी जे परोपोषीच आहेत पण भक्षण करणारे. नाव टू डिवाइड मोड ऑफ न्यूट्रिशन on broader level, there are heterotrophic and autotrophic modes, and under heterotrophic mode there are all the other types of nutrition mode like saprotrophic, parasitic and holozoic. पोषणाचे प्रकार 2 महत्त्वाच्या विभागात वर्गीकरण केलेले आहेत, स्वयंपोषी आणि परपोषी. परपोषीच्या मध्येच दुसरे काही विविध प्रकारही गृहीत धरले जातात. क्रायटेरिया बघूयात. लेट अस स्टडी द 4th क्रायटेरिया. चौथा निकष असा आहे, लाईफस्टाईल, जीवन पद्धती. प्लांट्स आर प्रोड्युसर्स, वनस्पती ह्या उत्पादक आहेत. अँड ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स, म्हणजे प्राणी हे भक्षक आहेत. फंजाय आर डिकम्पोजर्स, म्हणजे कवके हे विघटक आहेत. अशा 3 विभागण्यांवरती हा निकष आधारलेला आहे. प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स, उत्पादक, भक्षक आणि विघटक. लेट अस स्टडी क्रायटेरिया 5. निकष 5वा काय होता ते बघूयात. इट वॉज फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजेच वर्गानुवंशिक संबंध. इट मीन्स फ्रॉम प्रोकॅरिओटिक टू युकॅरिओटिक, म्हणजे आदिकेंद्रिकी ते दृश्यकेंद्रिकीमधले सगळे जीव. अँड फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, म्हणजे एकपेशीयपासून बहुपेशीयपर्यंत. दिस ट्री इज अ फायलोजेनेटिक tree and it represents relationship between all the different phylum. ही जी वर्गानुवंशिक संबंध दाखवणारी इमेज दिसतीये, ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्गामधला संबंध आणि त्यांचे पूर्वज हे दाखवले गेलेले आहेत. नाउ लेट अस स्टडी द 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आता आपण बघूयात. पंचसृष्टीमध्ये 5 वेगवेगळ्या सृष्टी येतात. इन 5 किंगडम देर आर डिफरंट 5 किंगडम्स, नेमली मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटे अँड ॲनिमेलिया. म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणीसृष्टी. किंगडमला आपण मराठीत सृष्टी म्हणतो. नाउ लेट अस स्टडी 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इंटू 2 मेन डिव्हिजन्स, प्रोकॅरिओट्स अँड युकॅरिओट्स. ॲज वी हॅव ऑलरेडी स्टडीड, प्रोकॅरिओट्स आर युनिसेल्युलर and the only kingdom included under this prokaryotes is Monera. Whereas eukaryotes, means those bearing true nucleus, are divided into unicellular and multicellular living organisms. Under unicellular living organisms, but eukaryotic unicellular living organisms
kingdom Protista is included. Whereas multicellular eukaryotic organisms include fungi, plantae, and animalia. Now, the kingdom fungi has cell wall, but organisms cannot perform photosynthesis. As we have seen in earlier slide, fungi are saprophytic. That means they obtain their nutrition from dead organisms. Then kingdom 4 is plantae, in which all the plant cells have cell wall and they can form their own food using photosynthesis. Kingdom 5 is Animalia, in which all the living animal cells, they do not have cell wall. आता मराठीमध्ये बघून घेऊ. सजीव हे दोन महत्त्वाच्या ग्रुपमध्ये विभागले जातात, आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी. आदिकेंद्रिकीमध्ये एकपेशीय असणारे अशी एकच सृष्टी आहे जिला आपण मोनेरा म्हणतो. दृश्यकेंद्रिकीमध्ये एकपेशीय आणि दृश्यकेंद्रिकी अशी दिसणारी एकच सृष्टी आहे ज्याला आपण प्रोटिस्टा म्हणतो. आणि दृश्यकेंद्रिकी आणि बहुपेशीय अशा असणाऱ्या 3 सृष्टी आहेत ज्याला आपण कवके, वनस्पती आणि प्राणी म्हणतो. कवके हे पेशीभित्तिका असणारे असतात पण प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत, म्हणजेच परपोषी असतात. कुजलेल्या वस्तूंमधून ते आपले अन्न शोषून घेतात. वनस्पतींमध्ये पेशीभित्तिका असते आणि प्रकाश संश्लेषण करू शकतात. आणि प्राणीसृष्टीमध्ये पेशीभित्तिका नसते. ही आहे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. Now let us study the very first kingdom called as Monera. आता पहिली सृष्टी आपण शिकून घेऊया, याला आपण मोनेरा म्हणतो. All the cells under this kingdom, all the living organisms under this kingdom include unicellular cells. या सृष्टीमध्ये असलेले सगळे सजीव हे एकपेशीय असतात. They are also prokaryotic. ते आदिकेंद्रिकीही असतात. They are autotrophic or heterotrophic. म्हणजेच ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात. चला तर मग एक ॲक्टिव्हिटी करूयात आता. आता आपण दह्यामध्ये दिसणारे लॅक्टोबॅसिलाई नावाचे बॅक्टेरिया बघणार आहोत. Now we are going to observe lactobacilli which are present in curd. For this particular activity, we are going to use microscope. Please watch the video carefully. चला आता आपण ॲक्टिव्हिटी एक करूयात. याच्यामध्ये आपण दह्याची स्लाईड बनवणार आहोत. दही घेऊन लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया बघण्यासाठी. तर सामान मी ठेवलेलं आहे. 2 स्लाइड्स लागणार आहेत आपल्याला. कवर स्लिप लागणार आहे. मिथिलिन ब्ल्यू नावाचं ब्ल्यू कलरचं स्टेन लागणार आहे आणि दह्याचं थोडंसं पातळ केलेलं सॅम्पल आणि ड्रॉपर आणि हो मायक्रोस्कोप लागणार आहे. आता पहिल्यांदी मी एक स्लाइड घेणार आहे आणि त्याच्यावरती हे जे दह्याचं पाणी घालून सोल्युशन केलेलं आहे त्या सोल्युशनचा ड्रॉपरने एक छोटासा ड्रॉप घेणार आहे. थोडंसं मिक्स करून घेणार आहे आधी ड्रॉपरने. आता जर दही एकदम थिक असलं तर ते थिक दही आपण दुसऱ्या स्लाइडने असं स्मियर बनवतो त्याचं. पण आता ह्याचंही मी तुम्हाला दाखवणार आहे स्मियर. सो स्मियर बनवणं म्हणजे फक्त हे आपल्याला असं स्प्रेड करायचं आहे. पण माझं दही ऑलरेडी पातळ आहे. ओके, आता हे स्मियर बनवून झालं. Though I had mentioned using methylene blue, I did not use methylene blue because the method of staining using methylene blue is called as gram staining.
मी मिथिलिन ब्ल्यू नावाचे स्टेन वापरणार असं म्हटलं असलं तरी मी ते वापरलं नव्हतं. तशा पद्धतीच्या स्टेनिंग मेथडला ग्राम स्टेनिंग असं म्हणतात, जे उष्णता आणि मिथिलिन ब्ल्यू याच्या सहाय्याने केले जाते. त्यामुळे मी फक्त ह्या स्लाईडवरती कवर स्लिप ठेवली होती. So after taking the curd sample on the slide, I just put cover slip on the top of it. This is the first slide which I saw under microscope. The slide showed many fat droplets, which is a component of milk present in the curd. Then I adjusted it under another magnification to see some bacteria which are present in between the curd sample. डाव्या साईडला आपल्याला जी स्लाईड दिसतीये, पहिल्यांदी मला मायक्रोस्कोप खाली म्हणजे सूक्ष्मदर्शिकेखाली तसे फॅट ग्लोब्युल्स दिसत होते दुधामध्ये असलेले, आणि त्याच्यानंतर थोडंसं सूक्ष्मदर्शिका ॲडजस्ट केल्यानंतर मला असं दिसून आलं की काही चेन लाईक बॅक्टेरिया दिसत आहेत. हे नेहमी दह्याच्या सॅम्पलच्या आजूबाजूला किंवा दोन दह्याच्या सॅम्पलच्या ब्लॉक्सच्या मध्ये असे दिसतात. These bacteria are usually observed around the curd sample, not directly inside the curd sample, because curd is consisting of casein, which is a type of protein present in the milk, fat and different other substances. So one has to adjust the microscope accordingly. These are the images which are taken from the internet. You can see the chain like bacteria which are present. ह्या इमेजेस मी इंटरनेटवरून घेतल्या आहेत. चेन लाईक बॅक्टेरिया तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवरती. And if you stain the slide using methylene blue gram staining, then this is the picture. This is how rod shaped lactobacilli are seen under the microscope. जर आपण स्टेनिंग केलं, ग्रॅम स्टेनिंग मिथिलिन ब्ल्यू वापरून, तर असे पर्पल ब्ल्यूइश कलरचे अंडाकृती बॅक्टेरिया आपल्याला दिसतात मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिकेच्या खाली. Now one important fact. There are 10 times more bacteria in our gut than there are the cells in our body. So the total number of cells in our body are actually less than the bacteria which are present in our intestine. आपल्या पोटामध्ये 10 पटींनी जास्त जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात, आणि हे जीवाणू संख्येने आपल्या संपूर्ण शरीरातल्या पेशींपेक्षाही जास्त असतात, 10 पटींनी जास्त असतात. कॅन यू गेस फ्यू सच बॅक्टेरिया प्रेझेंट इन अवर गट? आपल्या पोटामध्ये असलेले अशा काही जीवाणूंची तुम्ही नावं सांगू शकाल? Now we will see some examples of living organisms under kingdom Monera. This is a slide of bacteria. It is seen in the electron microscope. These are few diatoms, cyanobacteria. This is blue-green algae, and this is mycoplasma. Today's summary: we studied criteria of classification, then we studied 5 kingdom classification, and then we studied kingdom Monera. आज आपण वर्गीकरणासाठी लागणारे निकष हे आपण शिकलो. नंतर पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धती आपण बघितली आणि त्याच्यामधली पहिली सृष्टी मोनेरा ही आपण शिकलो. Subtopics for next session are 5 kingdom classification of living organisms,
द नेक्स्ट 4 किंगडम्स प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटे अँड ॲनिमेलिया अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पुढच्या सेशनचे आपले सब टॉपिक्स असणार आहेत पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीमधले पुढच्या 4 सृष्टी, त्याच्यामध्ये प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. थँक्यू.